तर भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचं जगभरातून आवाहन केलं जात आहे। दोन्ही देशांना आवश्यक मदत करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत। ब्रिटनने सुद्धा दोन्ही देशांशी चर्चेची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे आता दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आंतरराष्ट्रीय स्तरातून मत व्यक्त होताना दिसतंय। Oh, it's so terrible. My position is I get along with both. I know both very well, and I want to see them work it out. I want to see them stop. And hopefully they can stop now. They've gone tit for tat, so hopefully they can stop now. But I know both. We get along with both countries very well, good relationships with both, and I want to see it stop. And if I can do anything to help, I will be there. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये घबराट आहे, दुसरीकडे एलओसीवर गोळीबार केला जातोय। या पार्श्वभूमीवर जगभरातील महत्त्वाचे देश, जगभरातल्या महासत्ता नेमकं काय म्हणतात? नक्कीच आतापर्यंत साधारण 7 ते 8 देशांकडून भारत पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया आल्याचं कळतंय। यामध्ये प्रामुख्याने अमेरिका आहे, त्यानंतर मग सौदी अरेबिया आहे, त्यानंतर मग अझरबैजान आहे, त्यानंतर जपान आहे। या सर्व देशांपैकी फक्त अझरबैजान हा देश वगळता इतर कोणीही भारताने केलेल्या हल्ल्याचा तसा थेट निषेध केलेला नाही। चायनाने म्हटलंय की भारताने केलेला हल्ला खेदजनक आहे आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानसोबत चर्चा करावी किंवा शांततेतून मार्ग काढावा वगैरे अशा स्वरूपाचं म्हणणं हे या सर्व लोकांचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काल रात्रभरामध्ये अनेक घडामोडी घडल्यात। पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये काल काही गडबड झाल्याची दृश्य प्रसारित झाली होती, अजून त्याविषयीची माहिती समोर आलेली नाहीये। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आज जोधपूरमध्ये सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली आहे। जोधपूरमध्ये भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे आणि त्या एअरबेसच्या अनुषंगाने आणि भारतीय सीमेपासून सीमेपासून त्याचं असणारं जवळचं ठिकाण, जवळचं स्थान लक्षात घेता जोधपूरमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला भारताच्या एलओसीवरती हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सर्व सैन्य दलांना हाय अलर्टवरती राहायला सांगितलं गेलं आणि काल रात्री उशिरा अमृतसरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। त्यामुळे भारतामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती, भारत आणि भारताच्या सीमेलगतच्या प्रदेशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये मात्र प्रचंड घबराट पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण पाकिस्तानमध्ये 2 वेळा कराचीमध्ये, रावळपिंडीमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला, तर सियालकोटमध्ये पाकिस्तानच्या सायरन वाजले काल रात्री आणि काल रात्री ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आला होता। काल जे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानकडून, त्यामध्ये अनेक भारतीय नागरिक मारले गेल्याची माहिती आहे। आतापर्यंत साधारण हा आकडा 10चा आहे आणि 4 रेजिमेंटचे एक नायक आपले आर्मीचे जवान यामध्ये शहीद झालेत। तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे 10 जवान मारले गेल्याची माहिती समोर येते। त्यामुळे काल रात्रभरामध्ये एक अंदाज होता की कदाचित पाकिस्तानकडून काहीतरी या सगळ्या ऑपरेशन सिंदूर नंतर काहीतरी केलं जाईल किंवा काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल, परंतु कालपर्यंत आपल्या सुरक्षा दलांनी घेतलेल्या खबरदारीमुळे कोणत्याही प्रकारे पाकिस्तानला कुठल्याही स्वरूपाचा हल्ला भारतावर करणं किंवा कुठल्याही स्वरूपाची गडबड भारतात करणं शक्य झालेलं नाही आहे। अमृतसरमध्ये मात्र रात्री उशिरा अचानक ब्लॅकआउट करावा लागला आणि आज जोधपूरमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेलेली आहे। या 2 घडामोडी वगळता भारतीय जनजीवनावर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम झालेला दिसत नाहीये। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झालंय। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय हवाई क्षेत्र आणि अनेक विमानतळं ही बंद करण्यात आलेली असल्यामुळे हवाई वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि भारतीय रेल्वेवर खूप मोठ्या प्रमाणावर तणाव वाढलाय। तर बॉर्डरवरती अनेक अन्नधान्य सामुग्री नेण्यासाठी, बॉर्डरवरती सैनिकांना दारुगोळा पोहोचवण्यासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातोय असंही कळते। जो जम्मू काश्मीरातला चिनाबचा रेल्वेचा सर्वात मोठा पूल होता, तो चिनाबवरचा पूल
हा अनऑफिशियली सुरू करण्यात आलेल्या आर्मीकरिता असं कळतंय आणि जवळपास आता श्रीनगरपर्यंत ठीक आहे. आपली भारतीय रेल्वे पोहोचू शकते त्यामुळे अशी सोमेश, स्थिती आहे. जसं तू सांगतोयस की रात्रभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, काही धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.